आता तिसऱ्यांदा थांबलोय. पाऊस आता मगाशी थांबला होता, परत आता चालू झालाय. आता हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आमचं प्रॅक्टिकल नाही, पण लेक्चर आहे ती 1:30 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत. काय काय करायचं आता. आणि आता दीदीने मॅगी केली, ती खायची, नंतर जेवण करायचं. आणि आता 8:30-9 वाजायचं, 1:30 वाजता म्हणून लेट जायला लागणार आहे. फोन चार्जिंग होतं, ते इम्पॉर्टंट आहे. देदूला झोपवायची, झोपली तर आहे. बंद झालं म्हणजे परत उठायची. कॉलेजला जायचं जेवण करून, 10 वाजायला आता जेवण करून जायचं माहिनीतनं परत एसटीने. काका इज ऑन ड्युटी. झोपली थांबवलं तर उठत, थोडं करतो, नंतर बॅग भरून घेतो, नंतर जेवण करून डायरेक्ट निघायचं मग माहिनीला. A few moments later. पारसला सोडायला माहिनीमध्ये आलो होतो. त्याला सोडताना एक असतो, म्हणजे त्याला चॉकलेट पाहिजे, म्हणजे जेम्स पाहिजे. कोणी पण सोडायला त्याला जेम्स जाताना द्यायलाच पाहिजे. आता माझं टाईम झाले जाण्याचं, 11 वाजले. जातो आता आणि गाडीवरून चालू. आज आबा कुठे बाहेर गेले, ते म्हणले मग जाताना गाडी घेऊन जा. चांगलं आहे म्हणलं. पारसला पण सोडून जा. पारसला सोडले. आता चालू आहे आता मग डायरेक्ट मानीतून विटामध्ये. A few inches later. क्लासरूममध्ये आलोय आणि क्लासरूममध्ये मी आणि रोहन दोघेजणच आहे. काय 12:30 वाजले, तर कधी लेक्चर चालू होणार काय माहिती. प्रॅक्टिकल सुटायचं आहे. पाऊस सुद्धा येतोय बाहेर औरंगाबाद. थोडं इलेक्ट्रॉनिक लिहायचं राहिलं होतं, तेवढं लिहिलं आणि आता बसलोय आता फोनमध्ये व्हिडिओ बघत. कुठले बघतोय तेच समजून झालंय मी, म्हणजे यूट्यूबवरचे. दुसरा कुठला समज करू नका. 5 hours later. कॉलेज सुटले, आता चाललोय घरी. आणि वहिनीला फोन करतोय, काय तर त्यांनी सकाळी आणायला सांगितलं तुम्हाला, माझ्या ध्यानात नाही राहिलं. फोन करतोय, लागणं झालं. आणि दुसऱ्या कुणाला करू काय समजून झालं. नक्की कुठं आहे त्या वहिनी, दिलं करून बघतो एकदा नक्की काय होतंय ते. नाही ते परत पण आणलं नाही सांगितलं होते नव्हता वहिनी. काय काम ते होणार नाही एकट्यामध्ये, ते नेता येत. त्यासाठी दुसरं कोण संघ पाहिजे. तर नागेवाडीच्या मार्गे जातो घरी. बदल काम आहे जरा, घरी गेलं म्हणून सांगितले. आता तर या पटापट लवकर फास्ट अँड फ्युरियसच्या स्पीडने जायला पाहिजे. गाडीने म्हणून असली फास्ट अँड फ्युरियस सारखी. काय करतो तरी पाऊस पडायचे जरा. A few inches later. विट्याच्या बाहेर निघत होतो, तोपर्यंत पाऊस जोरात यायला लागला. तिथं काउंटर आहे, तिथं थांबलो. वाढलाय पाऊस जरा, काय करायचं. थोडं भिजली आता. कधी पाऊस थांबायचा काय माहित. पाऊस एवढा वाटत नसेल, पण येतोय पाऊस चांगला. आणि गाडीवरनं तर जास्त लागतोय पाऊस, भिजतंय पूर्ण. नागेवाडीच्या बाहेर आलो तर पाऊस गेला. मग हॉटेलला येतो, थांबलोय. पाऊस अजून येतो, काय थांबायला झालं. भिजलोय मी मात्र. कधी व्हायचं काय माहिती थांबायचा पाऊस. घरी जायचं लवकर. आता बोलवले पटापट व्हिडिओ काढायचा एक. समजलं घरी गेलं तुम्हाला सांगतो नक्की काय आहे, कशाचा व्हिडिओ येतो. पुसून घेतो अगोदर, तेच बोला. आता तिसऱ्यांदा थांबलोय. पाऊस आता मगाशी थांबला होता, परत आता चालू झालाय. आता चित्रीमध्ये चाललोय. चित्रीमध्ये अजून जायचं आहे, त्याच्या अगोदरच पाऊस चालू आहे. कधी घरापर्यंत जायचो काय माहित. 5:45 वाजले. त्या पावसानं उशीरला होतो जास्त. बोरंगाठीच येते, पण थांबणं बंद झालंय. आणि गाडीवर असल्यानं लागते जरा जास्त ठेंब. कधी थांबायचं काय माहित, कधी जायचं मी. A few inches later. विट्यामधून 5 वाजता हल्लो होतो. आणि याचा 6 वाजून 6 मिनिटं झाली ती. आता पोहोचलोय, कपडे बदलून होतं माझ्या घरी चाललोय. माझ्या यायच्या अगोदर वहिनी गेले. व्हिडिओचं काम झालं असेल माझ्या अंदाजे.
जाऊन तरी बघू नक्की काय काय केले डेकोरेशन. बसलं का सगळं त्याला? माळ्यातल्या घरी आलोय आणि वाडीतल्या घरी दिदू आणि वहिनी होत्या, त्यांना माळ्यातल्या घरी आणलं. रंग देऊन सगळं काम झाले. त्याचाच वेलकमचा व्हिडिओ काढायचा होता आणि मी याच्या अगोदर ते आले. मी येईपर्यंत सगळं कार्यक्रम झाला, उरकून घेतला त्यांनी. मी आलो आता घेऊन जायचं दिदीला तिथे काहीतरी काम आहे तिचं. माझ्या मागच सारखं मला की झालं की घेऊन जा तिला, घेऊन जा ह्याला घेऊन जा त्याला घेऊन जा. नानी बघते कशा माझ्याकडे. काय हो काय? हा भेट त्या रूम मध्ये होता, इकडे घेतलाय. आता जरा चांगलं वाटतंय. चितळीतून माघारी आलो. आता जायचं परत माघारी पारसला सोडायला. एवढं चिकन जाणं तर मी दाखवू शकत नाही, कारण माझ्यासोबत कोणतरी कॅमेरामॅन नाही. मी चालू आहे, कॅमेरामॅन असता तर दाखवत. किती बेकार रस्त्यामध्ये जायला लागतं. उद्यापासून काय दिदू नसणार इथे, पहिलं सुद्धा नसणार. दोन्ही पण मायात. जेवढं एन्जॉय करू त्यांच्यासोबत तेवढं करू शकणार नाही. आता तर आहे पिलू येतं. A few moments later. गाडी चालवायला आबा आहेत. तो आता रस्ता तुम्हाला दाखवतो, कसला नक्की रस्ता झालाय. त्याच्यात गेली पण निघायची नाही गाडी. घसरते ना गाडी पण मग. काढली ना झपाटा लागायचं गाडी चालवत. घसरते गाडी, घसरते. दमान घ्या, दमान घ्या. आडवी पिळवी मी तर बघा की कसलं झालं ते. झाड पडले, कुठे एक झाड पडले. लयच मोठं पाणी पग साठले. मिनी नदी झाली, मिनी नदी, बारकी नदी लागली. पॅन्टची वाट लागली. बघ कसलं झाले गाड्या जाऊन जाऊन. हो घसरते गाडी. निघाली गाडी एकदाशी वर निघाली. ब्लॉगचा एंड केला. व्हिडिओ आवडेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये काहीतरी लिहा आणि ह्या तुमच्या भावाला असंच सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग.